नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठा आरक्षण हा विषय घेऊन आपल्या गावामध्ये म्हणजे अंतरवाली सराटी या गावामध्ये अंबड तालुक्यात उपोषण सुरू करणारे जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2 महिन्यात अचानक सुपरस्टार झालेले आहेत. आणि असा सुपरस्टार अचानक कोणीतरी होणं हा आपल्याकडे तसा नवा प्रकार नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर अण्णा हजारेसुद्धा असेच अचानक सुपरस्टार झालेले होते. त्यांची सुरुवातसुद्धा नगर जिल्ह्यात, मला वाटते पारनेर काय कुठच्या तालुक्यात राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांची सुरुवात झाली. अण्णा हजारेंनी आपल्या गावामध्ये जे काही परिवर्तन घडवून आणलं होतं त्याची सार्वत्रिक चर्चा होती. सरकारनेही त्यांच्या त्या प्रयोगांना मान्यता देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आदर्श गाव समिती वगैरे काहीतरी एक वेगळं व्यवस्था निर्माण केलेली होती. आणि हळूहळू करत अण्णा हजारे म्हणजे सत्याचा महामेरू, सत्याचं प्रमाण काय, सत्याची कसोटी म्हणजे काय, त्यागाचं परिमाण म्हणजे काय, तर ते अण्णा हजारे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि अमुक तमुक झालं की मग अण्णा हजारे आळंदीला काय कुठे येऊन, देहू रोडला येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या दारात उपोषणाला बसायचे. लक्षात ठेवा, अण्णा हजारेंनी आपल्या उपोषण आंदोलनाला कधीही मुंबई, पुणे अशा महानगरात सुरुवात केली नाही. अण्णा हजारे नेहमी एकतर राळेगण सिद्धी किंवा माऊलीच्या दारात उपोषणाला बसायचे. आणि मग तिथून सरकारवर दबाव आणला जायचा. मग मुंबईचं मंत्रालय सोडून कोण ना कोण राज्यमंत्री, मंत्री, ज्येष्ठ मंत्री किंवा अगदी मुख्यमंत्रीसुद्धा अण्णा हजारेंची समजूत काढायला जायचे. 8-10 दिवसानंतर कधीतरी मग अण्णांच्या थातूरमातूर मागण्या मान्य केल्या जायच्या आणि अण्णांचं उपोषण सोडवलं जायचं. यातून अण्णा हजारे या नावाचा दबदबा तयार झाला. अण्णा हजारेंच्या या सगळ्या सत्यसिद्धीच्या नाट्यावर बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख, यांनी आपल्या चित्रकार स्वभावानुसार एक फार काय म्हणतात ते गमतीशीर असं वक्तव्य केलेलं होतं. वाकड्या तोंडाचा गांधी. बाळासाहेबांवर त्यावर सडकून टीका झालेली होती. कारण हेच अण्णा हजारे पुढे शिवसेना भाजप युतीच्या सरकारविरोधात वारंवार उपोषणं करायला लागले होते. कुठल्या मंत्र्यांचे राजीनामे मागायला लागले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करायला लागले होते. त्यामुळे मराठी माध्यमातले जे भाजप आणि शिवसेना किंवा प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातच पत्रकारिता करणारे पत्रकार होते, त्यांच्यासाठी तर अण्णा हजारे म्हणजे पर्वणी झाली किंवा अण्णा हजारे म्हणजे कोणतरी प्रेषित वगैरे होऊन गेला. मला आठवतं 95-96 मध्ये जेव्हा अण्णा हजारे शशिकांत सुतार, महादेव शिवणकर अशा काही मंत्र्यांच्या विरोधात उपोषणाला बसले होते आणि त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करून त्यांचे राजीनामे मागत होते. तो महाराष्ट्र टाइम्समध्ये कुमार केतकर संपादक होते आणि त्यांनी 19 दिवसामध्ये 4 अग्रलेख अण्णांच्या बाजूने लिहिले, अण्णांचं समर्थन करणारे लिहिले. अण्णा म्हणजे किती महान आहेत. अण्णा म्हणजे 65व्या घरातला बादशाह. 65वं घर म्हणजे बुद्धिबळाचा पट असतो, त्याच्यामध्ये 64 घरं असतात. ते कुमार केतकरांनी अण्णा हजारे यांच्यासाठी बुद्धिबळाच्या पटावर 65वं घर बांधलं आणि त्या 65व्या घरामध्ये अण्णा हजारेंना नेऊन बसवलं होतं. आणि अण्णा हजारेंनी संपूर्ण शिवसेना भाजप युतीचा सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती त्या सरकारचा असलेला रिमोट कंट्रोल हा सुद्धा किती हादरून टाकला आहे. याच्यावर 4 अग्रलेख लिहिलेले होते. आणि गंमत अशी झाली की एक दिवस तेच अण्णा हजारे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घातलेली गळ मान्य करून उपोषण गुंडाळून बसले. तेव्हा ते अण्णा हजारे
म्हणजे उकिरड्यावर फेकून दिलेली रिमोट कंट्रोलची बॅटरी आहे, असं सुद्धा कुमार केतकरांनी आपल्या अग्रलेखात लिहून टाकलं होतं. ते 4 अग्रलेख हे अतिशय जपून ठेवण्यासाठी सारखे आहेत. मी मुद्दाम ते सांभाळून ठेवलेत केतकरांचे अग्रलेख, की अण्णा हजारे हे किती अजिंक्य आणि ध्रुव ताऱ्यासारखे आहेत. इथून ते फेकून दिलेली उकिरड्यातली बॅटरी इथपर्यंत अण्णा हजारेंचं 4 प्रकारे वर्णन केतकरांनी त्या 4 अग्रलेखातून केलेलं होतं. पण सांगायचा मुद्दा असा की असे अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या गावातून आंदोलनात उपोषणात उतरले आणि होता होता 2011 येईपर्यंत देशातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेले. 12 वर्ष मागे गेलात तर हेच अण्णा हजारे, ज्यांची महाराष्ट्रातली राजकारणातला दबदबा संपलेला होता, त्यांचं पुनरुज्जीवन दिल्लीच्या अरविंद केजरीवाल या भामट्याने केलं. म्हणजे आत्ता भामटा म्हटलं पाहिजे. मी सुद्धा तेव्हा केजरीवालचं कौतुक करत होतो, मी खोटं बोलणार नाही. केजरीवाल यांनी जे लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आंदोलन सुरू केलं त्याचं मलासुद्धा कौतुक होतं. त्यामुळे मी पुण्यनगरीच्या माझ्या अनेक लेखांमधून, स्तंभलेखनामधून केजरीवाल आणि अण्णा हजारे या आंदोलनाचं कौतुक केलं होतं, कारण त्यांच्या मागण्या मला रास्त वाटल्या होत्या. आणि दुसरीकडे तेव्हा सत्तेत असलेले केंद्राचं सरकार हे भ्रष्टाचाराच्या गर्तेमध्ये, दलदलीमध्ये गळ्यापर्यंत नाही डोळ्यापर्यंत बुडालेलं होतं. तर त्यांना जर विरोधी पक्ष देत नसतील तर रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांच्यासारखे कोणीतरी मैदानात उतरले तर जनतेच्या आवाजाला कुठेतरी ध्वनी मिळत होता. आणि म्हणून मी सुद्धा समर्थन केलं होतं. पण त्यातून राजकारण करत करत दिल्लीचा मुख्यमंत्री होऊन जनतेला उल्लू बनवून केजरीवाल इतकी भामटेगिरी करतील ही माझी अपेक्षा नव्हती, कोणाचीच अपेक्षा नव्हती, अण्णा हजारेंची नव्हती. म्हणून अण्णा हजारेंचा भोळा भाबडा चेहरा हा केजरीवालनी आपल्या आंदोलनाचा चेहरा बनवला. बरोबरीला किरण बेदी, तो कुमार विश्वास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अगदी आमिर खान असल्या लोकांना, मेधा पाटकर असल्या लोकांना बोलवले होते. आणि अण्णा हजारे म्हणजे संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत असा एक आभास 2011च्या सुमाराला, 10-11च्या सुमाराला निर्माण करण्यात आला होता. 2010-11च्या सुमाराला. आणि अण्णा हजारे हे परत उपोषणाला बसत होते. पहिल्यांदा जंतर मंतरवर बसले, मग त्यांना तेव्हाच्या UPA सरकारने काही आश्वासनं दिली, पण ते काही साध्य झालं नाही. म्हणून मग रामलीला मैदानावर उपोषणाला बसायचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या आधी त्यांना अटक करण्यात आली, त्यातून मोठा तमाशा झाला. हा सगळा इतिहास मी कशासाठी सांगतोय मित्रांनो, कशासाठी सांगतोय? आज ते अण्णा हजारे कुठे आहेत, काय करतात याची दखलसुद्धा कुठलीही देशातली किंवा महाराष्ट्रातली माध्यमं घेत नाहीत माध्यमं ती दखल. पण तुम्ही 12 वर्ष मागे जाल तर संसदसुद्धा अण्णा हजारेंच्या तालावर नाचत होती. शेवटी आपली 5 वर्षाची मुदत संपून 2013च्या सुमाराला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे वेध लागले होते त्यावेळेला UPA सरकारने शेवटी रडत मरत लोकपाल विधेयक आणलं. अण्णा हजारेंना पाहिजे होतं तसं ते आहे की नाही हा विषय बाजूला ठेवा, पण अण्णा हजारे त्यांच्या आंदोलनातून UPAच्या विरोधात जे वातावरण निर्माण झालं होतं ते थांबवण्यासाठी शेवटी UPA सरकारला सुद्धा लोकपाल विधेयक आणावं लागलं. आणि झालं काय पुढे मित्रांनो? आजपर्यंत लोकपाल विधेयक संमत झालं असलं तरी लोकपाल नेमला गेलेला नाही. लोकपाल विधेयक पास झालं पण लोकपाल नेमला गेला नाही. केजरीवाल हे लोकपाल झालाच पाहिजे म्हणून त्यांनी शेवटी राजकीय पक्ष काढला, ते राजकारणात उतरले. 49 दिवसानंतर मुख्यमंत्री झाल्यावर 49 दिवसांनी राजीनामा दिला आणि थेट लोकसभेच्या निवडणुकीत 400 उमेदवारांना घेऊन उतरले.
तरी लोकपाल अजून आलेला नाही. आणि लोकपाल सोडा, दिल्ली या सरकारच्या अधिकारात सुद्धा लोकपाल किंवा काय असेल ते पद, अंबोड्समन म्हणतात ज्याला, तो केजरीवालांनी निर्माण केला नाही. उलट त्यांच्या पक्षामध्ये ॲडमिरल रामदास नावाचे पक्षांतर्गत ओम्बड्समन नेमलेले होते, लोकपाल नेमलेले होते. त्यांनीसुद्धा केजरीवाल यांच्या चुका दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्यांचीच पक्षातून केजरीवालांनी हकलपट्टी केली. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या तपस्येतून जे काय एक आपलं सामर्थ्य निर्माण केलं होतं, त्या सामर्थ्यातून केजरीवाल यांना जो आशीर्वाद दिला, त्यातून दिल्लीमध्ये इतिहासात कधी नव्हे असं सगळ्यात मोठं भ्रष्टाचारी सरकार आणि शासन व्यवस्था निर्माण झाली. आज त्याच केजरीवालांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत, जे अण्णा हजारेंच्या काळात कायम अण्णा हजारेंची पिशवी घेऊन त्यांच्या मागे 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 जाताना आपल्याला दिसायचे. तेच सिसोदिया हे अट्टल गुन्हेगारासारखे आपण केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करत असल्याचा पुरावा ईडीने कोर्टासमोर मांडलेला आहे. आणि त्याचं उत्तर ना केजरीवाल देऊ शकत आहेत ना सिसोदिया देऊ शकत आहेत. असा इतका मोठा भामटा, त्याला वरदान कोणी दिलं होतं? कोणी दिलं होतं? किंबहुना अण्णा हजारे यांना ऑल इंडिया पातळीवरचा उद्धारक बनवणारेच केजरीवाल होते. कारण केजरीवालांमध्ये जी उपोषणाची क्षमता नव्हती ती अण्णांमध्ये होती. आणि अण्णांचा साळसूद चेहरा पुढे करून केजरीवालांना आपले राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करायची होती. आणि ती झाली काही प्रमाणात, दिल्लीपुरती तर झाली. मुद्दा असा आहे मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने अचानक सुपरस्टार उपोषणाच्या बाबतीत आणि आरक्षणाच्या बाबतीत झालेले जरांगे पाटील हे सुद्धा अण्णा हजारे यांच्या इतकेच भोळे भाबडे आहेत. एक सामान्य कार्यकर्ता आहे, योगायोगाने इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलाय. आणि आज तरी निदान बहुतांश मराठा समाजाचा जरांगे पाटील आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास बसलेला आहे. अशा वेळेला मग तुमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे जे म्हणतात त्याचा गंभीरपणे विचार करावा लागतो की जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे हे लवकरच आपल्याला कळेल किंवा कळालं पाहिजे. याचा अर्थच साधा सरळ आहे. ही जरांगे पाटील हे आज सर्वोच्च पदी बसलेले दिसत असले, जसे त्यावेळेला 2010-11 अण्णा हजारे यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी कायदा आहे, अण्णा हजारेंचा शब्द हे आमच्यासाठी वचन आहे, असं केजरीवाल बोलत होते, सिसोदिया बोलत होते. गेल्या 10 वर्षात अण्णा हजारे या नावाचा उच्चारसुद्धा केजरीवालांनी करत कधी केलेला नाही. पण 2010-11 जाल तर अण्णांचा शब्द आमच्यासाठी शिरसावंद्य आहे, सर आखो पर, असंच सिसोदिया, केजरीवाल, संजय सिंग वगैरे बोलत होते ना. मग आज काय परिस्थिती आहे मित्रांनो? अण्णा हजारे राळेगण सिद्धीच्या अडगडीत पडलेत. ना महाराष्ट्रात त्यांना कोण विचारत, ना राष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार अण्णांचं काय चाललंय याची चौकशी करायला सुद्धा येत नाहीत. आणि म्हणून मग राज ठाकरे जे म्हणतात जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण, तर हा प्रश्न तेव्हासुद्धा विचारला गेला पाहिजे होता. त्याची विचारणा करण्याचा प्रयत्न झाला होता की अण्णा हजारे आणि लोकपाल आंदोलन याचा बोलविता धनी कोण. UPA सरकारला बदनाम करण्यासाठी RSSने संघाने रचलेलं हे कारस्थान आहे, असेही आरोप झाले होते. पण सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की आज जे राज ठाकरे बोलत आहेत ते त्यावेळेला लोकपाल आंदोलनाच्या वेळेला अण्णा हजारे यांच्या बाबतीत सगळी माध्यमं बोलत होती की अण्णा हजारेंचा बोलविता धनी कोण. संघ
काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि आपला भ्रष्टाचाराचा अजेंडा पुढे नेण्यासाठी अण्णा हजारेंचा मुखवटा लावून पुढे आले असेही आरोप सरसकट झालेले होते आणि मराठी माध्यमं तर अण्णा हजारेंवर तुटून पडलेली होती. अनेकांनी पिपली लाईव्ह अशी टिंगल केलेली होती. 24 तास अण्णांचं आंदोलन माध्यमातून दाखवलं जातंय आणि त्यातून जनमानस बिघडवलं जातंय, UPA विरोधी केलं जातंय, हे सुद्धा आरोप झाले होते. आज जरांगे पाटील यांच्या सभा आणि आंदोलन आणि उपोषण यांच्याकडे बारकाईने बघितलं तर म्हणून प्रश्न पडतो की यांचा बोलविता धनी कोण. एक राज ठाकरे यांनी बेधडक राजकीय परिणामांची पर्वा न करता ते आपल्या मनातली भूमिका बोलून दाखवलेली आहे की जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण. जसा त्यावेळेला अण्णा हजारे यांचा बोलविता धनी हा केजरीवाल होता, बाकीचे सगळे उगाच संघ RSS वगैरे वगैरे बोलत होते, पण प्रत्यक्षात केजरीवाल हाच त्याचा बोलविता धनी होता. आणि एकटा केजरीवाल नव्हता तर माध्यमात बसलेले अनेक मुखंड जे राजकारण खेळत होते पण पत्रकाराचा मुखवटा लावून वागत होते, त्यांनीच लोकपाल आंदोलन हे इतकं शिगेला किंवा विकोपाला जाऊ दिलं आणि त्यांच्या काँग्रेसलाच त्याच पत्रकारांनी नामशेष करून टाकलं. ज्यांनी ते आंदोलन इतकं लोकप्रिय असल्याचा आभास निर्माण केला त्यांनी UPA विरोधात जी नाराजी होती तिचा एक ज्वालामुखी तयार केला आणि तो ज्वालामुखी फुटायची वेळ आली तेव्हा त्यांना अपेक्षित असलेलं केजरीवालसारखं नेतृत्व ऑल इंडिया झालेलं नव्हतं आणि त्याचा फायदा भाजपमध्ये आधीपासून दबा धरून बसलेल्या नरेंद्र मोदींना झाला. पण मोदी अण्णा आंदोलनाचे किंवा केजरीवाल यांच्या एकूण चळवळीचे बिलकुल समर्थक नव्हते. मुद्दा असा आहे मित्रांनो की म्हणूनच राज ठाकरेंचं वाक्य महत्त्वाचं आहे की जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण. चंद्रकांत आपला छगन भुजबळ पण बोलले की एवढा खर्च यांच्या आंदोलनासाठी सभांसाठी कोण करतोय, इतक्या गाड्यांचा ताफा आला कुठून वगैरे वगैरे. पण भुजबळ जे काय बोलतात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कोणी उत्तर देत नाही. हां, जे उत्तर वर्गणीतून असं दिलं जातं तशीच वर्गणी ऑनलाईन सोशल मीडियातून केजरीवालसुद्धा गोळा करत होते. पण सत्तेत आल्यानंतर दारू घोटाळ्यातून, शराब घोटाळ्यातून, औषध घोटाळ्यातून, हॉस्पिटल घोटाळ्यातून, शाळा घोटाळ्यातून 35 घोटाळे केजरीवाल यांनी 35 घोटाळे सत्तेत बसून केले अशा केसेस लागलेल्या आहेत. त्यामुळे आज जरांगे पाटील ज्या प्रकारे शिखरावर जाऊन पोचलेत ते अण्णा हजारे झालेले आहेत, पण त्यांचा केजरीवाल कोण याचं उत्तर मिळत नाही आहे. राज ठाकरेंनी बोलविता धनी म्हटलेला आहे, त्याचा अर्थ असा की जरांगे पाटील यांना पुढे करून कोणीतरी आपले सुप्त हेतू आणि राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. तर गंमत लक्षात घ्या, त्यावर सगळ्यात चिडून प्रतिक्रिया आली ती कोणाची आली. ती प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून आली की तुम्ही भाजपला मदत करताय तर ती उघडपणे करा. म्हणजे जरांगे पाटलांना प्रश्न विचारला की लगेच भाजपला मदत झाली. इथे कळतं की उबाठा शिवसेना हा सुद्धा जरांगे पाटील यांचा बोलविता धनी असू शकतो. आणि मग जर उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हा जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनाचा बोलविता धनी असेल, सहप्रायोजक शरद पवारसुद्धा असतील, तर मग उबाठा सेनेच्या असल्या डावपेचांना अतिशय जवळून ओळखणारा हा घरातलाच कोणीतरी असतो. आणि राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे घराण्यातले आहेत. आणि त्यामुळे राज ठाकरे जेव्हा म्हणतात की याचा बोलविता धनी कोण, याचं उत्तर
आपल्यासमोर अस्पष्ट असलं तरी धुरकट का होईना दिसू लागतं की सुषमा अंधारेंनी जरांगे पाटलांना प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंकडे बोट दाखवायचं आणि राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातले आहेत, बाकी कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही. मुद्दा असा आहे मित्रांनो, ही जरांगे पाटील हे आता अण्णा हजारे झालेले आहेत. त्यांची उपोषणाची ताकद, अण्णांच्या पुढचा टप्पा आहे. अण्णा 13-12 दिवसात उपोषण आवर्त घ्यायचे. जरांगे पाटील हे 15, 16, 17 दिवसपर्यंत उपोषण ताणून नेतात. त्यामुळे ते आता आधुनिक अण्णा हजारे झालेत हे आपण स्वीकारलं पाहिजे. पण त्यांचा केजरीवाल कोण हा पण आत्तापासून शोधला पाहिजे. कारण खरा केजरीवाल जेव्हा समोर येतो तेव्हा दिल्लीची अवस्था काय आहे. 3 मंत्री तुरुंगात गेलेत आणि उद्या कदाचित मुख्यमंत्री पण तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. अशी दिल्लीची परिस्थिती आहे. हा इतिहास तपासला तर जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण हे आत्तापासून शोधणं अगत्याचं बनून जातं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.